महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राजापूर तालुक्यातील पाचळ व खारेपाटणसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। पाचलमध्ये राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात तब्बल 35 ते 40 टन सुका व ओला कचरा संकलित झाला असून त्याची विल्हेवाट लावण्यात आली। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाचं पाचलसहित संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे। पाचलमध्ये राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानामध्ये पाचल आठवडा बाजार परिसर, पाचल बाजारपेठ रोड, एसटी स्टँड पाचल, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सरस्वती मंदिर शाळा परिसर पासून तळवडे पुलापर्यंत, शासकीय गोडाऊन परिसर ते पाचल गावच्या मुख्य कमानीपर्यंत कचरा गोळा करण्यात आला। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचा काल जयंती साजरी झालेली आहे। प्रथमतः त्यांना अभिवादन करतो आणि त्याचप्रमाणे त्यांचं जे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या मार्फत हे स्वच्छता अभियान जे राबवलं जात आहे, प्रामुख्याने पाचलमध्ये त्यांचं प्रथमतः मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की एक मोठी योजना आहे, मोठे हे प्लॅन आहे, ज्यामुळं जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब आणि सर्वांनीच म्हटलं आहे की स्वच्छता हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांच्या मार्फत राबवले जाणारा जे हे कार्यक्रम जो आहे तो पाचलमध्ये आज संपन्न होत आहे। त्यामध्ये प्रामुख्याने लांजा तालुक्यामध्ये लांजा, रिंगणेकोंड, राजापूर तालुक्यामध्ये गोदवली, त्याचप्रमाणे भालवली यांच्या बैठकी यामध्ये उपस्थित राहून आज हा पाचल पूर्ण परिसर स्वच्छ केलेला आहे। यांना एक संदेश आम्हाला सुद्धा सर्वांना एक संदेश आणि द्यायचा आहे की प्रथमतः तुमचं घर, त्याच्यानंतर परिसर, त्याच्यानंतर वाडी, त्याच्यानंतर गाव, त्यानंतर तालुका, जिल्हा, राज्य अशाप्रमाणे पूर्ण भारतभर जर आपण सर्वांनी स्वच्छतामध्ये जर भाग घेतला असेल तर लगेच पूर्ण भाग स्वच्छता होऊन आपलं सर्व जे आरोग्य जे आहे ती सक्षम होण्यासाठी हे उपयुक्त आहे आणि पूर्ण देशासाठी ही स्वच्छता जे हा जो कार्यक्रम राबवत आहे मी पुन्हा एकदा सर्वांचं मी आभार मानतो। पाचलच्या ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि पाचल मार्फत तुमचं मी धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रमाला असा जो प्रतिसाद दिलेला आहे, माझं मत आहे की सर्व लोकांनी यामध्ये सामील होऊन सहभागी होऊन याचप्रमाणे चांगल्या प्रकारे आपण देशाला पुढे नेऊया स्वच्छतामध्ये आणि जगामध्ये आपल्याला स्वच्छतामध्ये एक नंबर आला पाहिजे असे मी आशा व्यक्त करतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।